तर आज मी निघाले होते मेकअप स्टुडिओला जाण्यासाठी। आता तिथे जाऊन मला काही मेकअप वगैरे काही करायचं नव्हतं, पण कोणाला तरी भेटायला जायचं होतं। कोणाला तर पुढे तुम्ही बघाच। तर स्टुडिओमध्ये आल्याच्या नंतर मला थोडा वेळ इथे बसावं लागलं, कारण की समोर मेकअप चालू होता आणि त्याच्यानंतर तुम्ही फायनल बघू शकता की कोण आलेला आहे। तर जवळपास प्रत्येकालाच माहिती आहे पोलीस जोडी अस्मिता मॅडम आलेल्या, आणि मला माहिती नव्हतं येणार होत्या म्हणून। ज्या आपल्या स्टुडिओच्या ओनर आहेत मनीषा चौहान, यांनी मला कॉल करून सांगितलेलं की त्या येणार आहेत म्हणून। सो मी म्हणलं होतं की मी येते भेटायला म्हणून त्यांना। आणि इथे आल्याच्या नंतर थोड्या गप्पा वगैरे केल्या आम्ही, आणि खरंच अस्मिता मॅडमचा स्वभाव छान आहे। त्याच्यानंतर फोटो वगैरे काढले आणि नंतर मग मी घरी आले, कारण की जेवण करून नव्हते गेले, भूक लागली होती मला खूप। घरी आल्याच्या नंतर जेवण वगैरे केलं आणि लगेच मग परत बाहेर जायचं होतं मार्केटमध्ये थोडीशी खरेदी करण्यासाठी। आणि इथे प्रक्षिताच्या पायाला काहीतरी लागलं होतं, तेच ती मला दाखवत होती। तर इथलचं काम जे आहे ते कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर जाता जाता नारळ घेतले। समोरच माठ पण दिसले होते। फ्रीजपेक्षा यातलं थंड पाणी कधीही बेटर आणि छानही लागतं चवीला। आणि तिथे मग आपला एक सबस्क्रायबर भेटलाय, आणि ह्या पण पोलीस मॅडम आहेत बरं का।